नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे मिहीर आता मुक्ताला म्हणत असतो की वहिनी, तू दादाला एवढ्या वर्षानंतर एक चांगलं कपल म्हणून भेटलेले आहेस आणि दादासुद्धा एक उत्तम माणूस तुला भेटलेला आहे. कुठल्या तरी तिसऱ्या व्यक्तीमुळे, ते सुद्धा एका फालतू व्यक्तीमुळे तुम्ही तुमचं नातं, तुमचं रिलेशनशिप खराब करावं असं मला अजिबात नाही वाटत. तेव्हा मुक्ता म्हणते, मिहीर तू अगदी बरोबर बोलतोयस. तेवढ्यातच इथे माधवी म्हणत असते की मी आता एक निर्णय घेणार आहे आणि तो निर्णय असा आहे की मी लवकरात लवकर मिहिकाचं लग्न लावून देणार आहे. तेव्हा तू गुरुजींशी बोलून घे. तेव्हा इथे पोरू काका म्हणतात, अगं तू काय बोलतेस तू हे? तेव्हा इथे मुक्ता म्हणते, आई तू जरा घाई करतेस का? तेव्हा इथे माधवी म्हणते, मी अजिबात घाई करत नाही आहे. आणि तुझं नाव काय? तू मिहीर. तू आता विनाकारण आमच्या घरामध्ये येणं जाणं बंद कर. तेव्हा मुक्ता म्हणते, आई तू त्याच्याबरोबर असं का बोलतेस? तो चांगला मुलगा आहे अगं. तेव्हा मुक्ता म्हणते, तो कसाही असला तरीसुद्धा आता मी मिहिकाचं लग्न करून देणार आहे ना. तो जर सारखा आपल्या घरी असा येत जात राहिला कारण नसताना, तर मग जावई म्हणून मी मान सन्मानाने त्याला घरामध्ये कसं काय घेणार, त्याचा पाहुणचार कसा काय करणार. तेव्हा इथे मिहिका आणि मिहीरला खूपच जास्त आनंद होतो. तेव्हा मुक्ता म्हणते, काय आई, जावई म्हणून म्हणजे तू मिहिकाचं लग्न मिहीरबरोबर करून देणार आहेस? तेव्हा माधवी म्हणते, अगदी बरोबर, मिहीर खूपच जास्त छान मुलगा आहे. तेव्हा मुक्ता इथे मिहीरला आणि मिहिकाला कॉंग्रॅच्युलेटसुद्धा करते आणि तिलासुद्धा खूप जास्त आनंद हा झालेला असतो. तेव्हा माधवी म्हणते, मिहीर इकडे ये. तू माझी जी काही सेवा केलीस, तू एक उत्तम मुलगा आहेस हे मला कळले. अगदी सागर माझे जसे जावई आहेत तसंच तू सुद्धा माझा होणारा जावईच आहेस आणि तू सुद्धा त्यांच्यासारखाच उत्तम माणूस आहेस हे मला आता कळले. तेव्हा माधवी म्हणते, आता लवकरात लवकर मी तुझं आणि मिहीरचं लग्न लावून देणार आहे असं माधवी आता मिहिकाला सांगते. तेव्हा मिहिकाला सगळ्यात जास्त आनंद होतो. तेव्हा मुक्ता म्हणते, ही तर खूपच जास्त आनंदाची बातमी आहे. आता मी शांतपणे क्लिनिकला जाऊ शकते. तेव्हा इथे सागर आता मुक्ताला फोन करतो. तेव्हा मुक्ता म्हणत असते की सागर, तुम्हाला माहिती आहे एक गुड न्यूज आहे. तेव्हा सागर म्हणतो, काय न्यूज आहे? तेव्हा इथे मुक्ता म्हणत असते की आईने मिहिका आणि मिहीरच्या लग्नाला परवानगी दिली आहे की नाही गुड न्यूज. तेव्हा इथे सागर म्हणत असतो, अरे वा, म्हणजे आत्तापर्यंत मिहीरने जी काही मेहनत घेतली ती सगळी फळाला आली म्हणायची. तेव्हा मुक्ता म्हणते, कुठली मेहनत? तेव्हा सागर म्हणतो, मग काय, पाणी आणून दे, गोळ्या आणून दे, किती काळजी घेतली मिहीरने आईंची माहिती आहे ना तुम्हाला. तेव्हा मुक्ता म्हणते, असं काही नाही आहे, मला माहिती आहे मिहीरने जे काही केलं ते सगळं मनापासून केलं होतं, माझा त्याच्यावरती विश्वास आहे. तेव्हा सागर म्हणतो, तुम्ही कुठे जात आहे? तेव्हा मुक्ता म्हणते, आता मी क्लिनिकला जायला निघाली. तेव्हा सागर म्हणतो, मी येऊ का तुम्हाला क्लिनिकमध्ये भेटायला? तेव्हा मुक्ता म्हणते, या ना, विचारताय की सागर, मी क्लिनिकला जाते, तुमची वाट बघते, तुम्ही लवकर या. तर इथे आता पोरू काका आलेले असतात माधवीला गोळ्या घेऊन. ते म्हणत असतात की औषधं घे, तुला आता आराम करायचा आहे. तेव्हा माधवी विचारात बसलेली असते. पोरू काका म्हणतात, काय झालं माधवी, कसला विचार करतेस? माधवी म्हणत असते, मी खूपच जास्त आता निराश झाली आहे. निराश म्हणण्यापेक्षा मला खूप जास्त वाईट वाटतंय. तेव्हा इथे पोरू काका म्हणतात, पण का? तेव्हा माधवी म्हणते, बघा ना, आपल्या मुक्ताचं लग्न झालं, ती घरातून निघून गेली, तर इथे आपली मिहिका तरी होती ना, इकडे तिकडे खेळायची, बागडायची, तिचं खिळखिळून हसणं, हे सगळं मला आठवणार आहे. म्हणजे जरी आपली मुक्ता एकटीच मुलगी असली तरीसुद्धा मिहिका इथेच लहानाची मोठी झाली. दरवर्षी सुट्ट्यांमध्ये ते इथे यायची, राहायची आणि आता तर काय, मुक्ताचं लग्न झाल्यापासून ती इथेच होती. म्हणजे मुक्ताचं लग्न झालं तरी आपल्याला घर खाली खाली वाटलेलं नाही आहे. तेव्हा पोरू काका म्हणतात, हो, पण आता मिहिकाचं लग्न झाल्यानंतर घर रिकामं होईलच, पण तू काळजी कशाला करतेस? एक मुलगी आपल्यासमोरच राहते, एक मुलगी आपल्या जवळ कुठेतरी राहील, तू काळजी करू नको. तेव्हा इथे माधवीला आता वाईट वाटत असतं की मिहिकाचं लग्न होऊन ती घरातून जाणार असते. तर इथे सागर आता मुक्ताजवळ बोलण्याचा प्रयत्न करत असतो, पण काय बोलायचं, कुठून सुरुवात करायची त्याला कळत नसतं. तर इकडे एक पेशंट आलेले असतात, त्याच्या दातातून रक्त येत असतं. तो म्हणतो, लवकरात लवकर माझ्या दातावरती ट्रीटमेंट करा, माझ्या दातातून खूप जास्त रक्त येते. तेव्हा तो माणूस डिरेक्टली आतमध्ये येतो. तेव्हा तिथे कविता येते आणि म्हणत असते की मॅडम, ते अचानक आतमध्ये निघून आले, मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा इथे मुक्ता म्हणते, नाही ठीक आहे, मी त्यांच्या दाताची ट्रीटमेंट करते, त्यांना बसू दे तिथे. तेव्हा मुक्ता आता तिथे आल्यानंतर इकडे तो माणूस म्हणत असतो, जो पेशंट आलेला असतो, की इथे जेंट्स डॉक्टर नाही आहे का, तुम्ही इथे मेन डॉक्टरला बोलवा बरं. तेव्हा इथे मुक्ता म्हणते, अहो मीच इथली मेन डॉक्टर आहे. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात, इथे लेडीज का आहे, जेंट्स डॉक्टर नाही आहे का? मुक्ता म्हणते, जेंट्स आणि लेडीजमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? मी सुद्धा डॉक्टर आहे, एक्सपिरियन्स आहे, मी सुद्धा शिक्षण घेतलं याचं. आता आपण दातावरती ट्रीटमेंट करूया का? तुम्हाला इथे जर जेंट्स डॉक्टरकडे जायचं होतं, मग इथे का आलात? तेव्हा इथे पेशंट म्हणत असतात, मी डॉक्टर रवी यांना फोन केला होता, पण ते अवेलेबल नव्हते म्हणून त्यांनी मला इथे यायला सांगितले. मला कुठे माहिती होतं लेडीज डॉक्टर आहेत ते इथे. तेव्हा इकडे आता सागर उभा असतो. तेव्हा तो पेशंट म्हणत असतो, जरा AC वाढव बरं.
तेव्हा इथे मुक्ता म्हणते, "ओ त्यांना काय सांगताय, ते माझे असिस्टंट नाही आहेत. तुम्हाला जर AC हवा आहे ना वाढवून तर मला नीट सांगा ना, मी वाढवते." तेव्हा इथे मुक्ता म्हणते, "सागर तुम्ही एक काम करता का, तुम्ही प्लीज बाहेर थांबा, मी यांचं लवकर आवरते आणि तुम्हाला आतमध्ये बोलवते. मग तुम्हाला जे बोलायचं आहे ते बोला." तेव्हा पेशंट म्हणतो, "हे काय चाललंय तुमचं, आवरा ते, थांबवा सगळं, माझ्या दाताची ट्रीटमेंट करा." तेव्हा सागर आता बाहेर येतो पण खूपच जास्त रागावलेला असतो. तेव्हा मुक्ता म्हणते, "हे बघा तुम्ही शांत बसा, मी ट्रीटमेंट करते ना." तर त्या माणसाचा दात असतो तो आता सरकलेला असतो आणि तो अलगद बाहेर येतो. तेव्हा तो पेशंट म्हणत असतो की तुम्ही माझा दात मुद्दामून काढलाय ना, आता मी तुमच्यावरती कंप्लेंट करतो. तेव्हा मुक्ता म्हणते, "कंप्लेंट नंतर करा, आधी ट्रीटमेंट करू दे." तर इकडे सावनीने आता सागरच्या आवडीच्या रंगाचा ड्रेस घातलेला असतो. ते म्हणत असते, "सागर तुला मी अशी तयार झालेली खूप आवडत होते ना, आता बघ मी तुझ्या आवडीचा ड्रेस घातलेला आहे, आवडीच्या रंगाचा." तेव्हा इथे सावनी म्हणत असते की "सागर तू मला अशाच रंगाचे कपडे घ्यायला सांगायचास, तेव्हा मला वाटायचं काय जबरदस्ती आहे, पण आता मी तुझ्यासाठी तुला आवडतं तशी तयार झालेली आहे." तर इथे मुक्ता आता पेशंटला गोळ्या औषधं लिहून देत असते. तेव्हा तो पेशंट पैसे घेतो आणि तिच्यासमोर फेकतो. तेव्हा मुक्ता म्हणते, "ही काय पद्धत आहे पैसे देण्याची?" तेव्हा पेशंट म्हणतो, "ही माझी अशीच पद्धत आहे, कळलं तुम्हाला?" तेव्हा सागर आता त्याला मारण्यासाठी हात उगारतो. तेव्हा इथे मुक्ता म्हणते की "सागर सोडा त्याला." तेव्हा सागर त्याचा आता अपमान करतो आणि त्याला तिथून जायला सांगतो. मुक्ता म्हणते, "सागर हे काय होतं, तुम्ही कशाला त्याच्यावरती हात उगारलात?" तेव्हा इथे सागर म्हणतो, "तो की कसा उद्धटपणे बोलत होता तुमच्याबरोबर, मला राग नाही आला का?" तेव्हा मुक्ता म्हणते, "आला ना, पण मला आता सकाळ संध्याकाळ असे इमोशन सहन करायची सवय झाली." तेव्हा इथे सागर म्हणतो, "म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे, मी चिडचिड करतो का?" तेव्हा मुक्ता म्हणते, "नाही, अजिबात चिडचिड करत नाही तुम्ही. बरं आता मला खूप जास्त राग आला आहे, तुम्ही पाणी पिताय का?" तेव्हा सागर आता पाणी पितो आणि मुक्ताजवळ काही बोलायला जाणार तेवढ्यातच सावनीचा फोन येतो. सावनी म्हणते, "सागर येतोयस ना?" तेव्हा सागर म्हणतो, "हो आलो मी." तेव्हा मुक्ता म्हणते, "तुम्ही जा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, आपण नंतर बोलूया." तेव्हा सागर निघून गेल्यानंतर आता मुक्ताला मिहिकाचा फोन येतो. तेव्हा मिहिका म्हणत असते की "ताई, अगं मी पोलीस स्टेशनमध्ये गेले होते ना, तेव्हा तिथे मी बघितलं मावशीच्या नावाने कुठलीही कंप्लेंट तिथे रजिस्टरच नाही आहे." तेव्हा मुक्ता म्हणते, "असं कसं होईल, म्हणजे सागर स्वतः गेले होते ना तिथे कंप्लेंट रजिस्टर करायला?" तेव्हा मिहिका म्हणते, "नाही ना ताई, मी ऑनलाईनसुद्धा चेक केलं, पण तिथे मावशीच्या नावाने कुठलीही कंप्लेंट रजिस्टर नाही आहे." तेव्हा मुक्ता म्हणते, "पण सागर तर वकिलांजवळ पण बोलत होते, मग नक्की काय प्रॉब्लेम आहे?" तेव्हा इथे मुक्ता म्हणते की "ठीक आहे, मी सागरजवळ बोलून घेते." तर इथे सागर आलेला असतो. तेव्हा इथे सावनी त्याच्या आवडीची तयार झालेली असते आणि त्याच्यासाठी ड्रिंक घेऊन आलेली असते. तेव्हा सागर म्हणतो, "मला हे सगळं नको आहे आणि तू आताच्या आत्ता इथे आदित्यला बोलव, आम्हाला निघायचं आहे." तेव्हा सावनी म्हणते, "हो बोलवते ना आदित्यलासुद्धा, पण आदित्यने तुझ्या आवडीचं ड्रिंक तयार केलं आहे, ते तर घे." तेव्हा इथे सागर म्हणतो, "नको आहे मला." तेव्हा इथे सावनी म्हणते, "नको आहे का तुला? मग ठीक आहे, तुला जर एक ड्रिंक घ्यायचं नसेल ना, तर मी हा ग्लास आहे ना तो फोडून टाकते." "फोडू का?" तेव्हा इथे आता आदित्यलासुद्धा कळू दे की त्याच्या पप्पांनी त्याने बनवलेलं ड्रिंक घेतलेलं नाही आहे. तेव्हा इथे सागर ते ड्रिंक घेतो आणि पितोसुद्धा. तेव्हा त्याला उभं राहिल्यानंतर चक्कर येते. तेव्हा इकडे आता हर्षवर्धन आलेला असतो मुक्ताच्या क्लिनिकमध्ये. तेव्हा इथे हर्षवर्धनला बघितल्यानंतर मुक्ता म्हणते, "काय हो, तुम्ही उठसूट माझ्या क्लिनिकमध्ये काय येता? एकदा केलेला अपमान पुरेसा नाही आहे का?" तेव्हा इथे हर्षवर्धन म्हणत असतो, "तुम्ही माझ्याबद्दल तुमच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करून ठेवला आहे. हे बघा, मला कळत नाही मी तुम्हाला भेटायला का येतो, मला कळत नाही सागर सावनीला भेटायला का जातो." तेव्हा इथे मुक्ता म्हणत असते, "तुम्ही मला कितीही भडकवण्याचा प्रयत्न केलात ना, तरी सागरवरचा माझा विश्वास कधीही कमी होणार नाही आहे, कळलं ना?" तेव्हा इथे हर्षवर्धन म्हणत असतो, "तो सागर आहे ना, सावनीकडे हल्ली जरा जास्त जायला लागला आहे." तेव्हा मुक्ता म्हणते, "तुम्ही लोक जरा भलताच विचार करता का? सागर आहेत ना, तर पूर्णपणे त्यांच्या पहिल्या लग्नातून बाहेर पडलेत, ते सगळं काही त्यांचं पास्ट विसरून गेलेत आणि ह्या गोष्टीवरती तुम्ही सुद्धा आता विश्वास ठेवा जसा मी ठेवला आहे." तेव्हा हर्षवर्धन म्हणत असतो, "इथे मी एक तुला सत्य सांगायला आलो आहे मुक्ता, तुम्हाला जर ते ऐकून घ्यायचं असेल तर इथे नक्कीच बसा. तुम्ही जर मी सांगितलेलं सत्य ऐकलंत ना, तर तुम्हाला विश्वास बसेल मी जे काही सांगितलं आहे ते सगळं खरं आहे आणि सागर आत्तापर्यंत तुमच्याजवळ खोटंच बोलत आला आहे आणि एक सावनीचं भयानक सत्यसुद्धा तुम्हाला सांगायचं आहे आणि ते सत्य सागरला माहिती असूनसुद्धा त्याने तुम्हाला ते सांगितलेलं नाही आहे. तेव्हा मी आता जे काही सांगणार आहे तुमच्या भल्याचंच आहे, ते तुम्ही ऐका. तुम्हाला जर त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाटला तर ठीक आहे, नाहीतर मी पुन्हा तुमच्या क्लिनिकमध्ये कधीच येणार नाही." तेव्हा मुक्ता म्हणते, "हो का? बरं ठीक आहे, तुम्हाला जे बोलायचं आहे ते बोला, म्हणजे पुन्हा आपली ही गाठभेट तरी होणार नाही, तुम्हाला माझ्या क्लिनिकमध्ये यावं लागणार नाही." तेव्हा इथे हर्षवर्धन म्हणत असतो की सावनीने एवढा मोठा कांड केला आहे, तरीसुद्धा सागर तिची मदत का करतोय आणि तिने एवढा मोठा कांड करूनसुद्धा सागरने ते सत्य तुमच्यापासून का लपवून ठेवले, हे तुम्ही त्याला विचारलेत का?
तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे सागरने ड्रिंक केलेलं असतं त्यामुळे तो आता पडत असतो. तेव्हा सावनी त्याच्याजवळ जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असते. तेवढं तिथे मुक्ता येते आणि तिला आवाज देते आणि तिच्या जोरदार कानाखाली सुद्धा देते. सावनी म्हणते की हे काय केलंस तू? तेव्हा मुक्ता म्हणते, तुझं हे प्लॅनिंग माझ्या लक्षात येत नाही आहे का? तू कितीही माझ्या नजरेतून सागरला पाडण्याचा प्रयत्न केलास ना तरी सागरवरचा माझा विश्वास कधीही कमी होणार नाही आहे, असं मुक्ता सावनीला म्हणते.